कोल्हापूर लोकसभेला करवीर संस्थानचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज निवडणुकीच्या रिंगणात आहेत। शाहू महाराजांनी कोल्हापूरची उमेदवारी घ्यावी यासाठी महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांकडून साथ घालण्यात आली होती। आजवरची घराण्याची परंपरा आणि पुरोगामी वसा लक्षात घेत शाहू महाराजांनी काँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला। महाविकास आघाडीकडून शाहू महाराजांची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर भाजपाकडून संजय मंडलिकांचा पत्ता कट करून कागलमधील समरजित सिंग घाटगे यांच्यासाठी चाचपणी केली गेली होती। मात्र शिंदेंनी आपल्या खासदारांसाठी प्रतिष्ठा लावल्याने संजय मंडलिक यांची उमेदवारी वाचली गेली। पण आता ही निवडणूक कशी असेल, दोन्हीकडून काय समीकरणे असणार आहेत आणि कोण बाजी मारू शकतं हे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया। नमस्कार, मी अदिती खडकीकर आणि तुम्ही बघतायत महाराष्ट्र भूमी। छत्रपतींच्या राजघराण्यातील व्यक्तींनी राजकारणात सक्रिय सहभागी होऊ नये असेही बऱ्याचदा बोललं जातं, कारण की छत्रपती हे सगळ्यांचे आहेत आणि त्यांनी राजकारणात प्रवेश केला तर कुठेतरी पक्षीय मतभेद निर्माण होऊ शकतात असे कारण दिले जाते। अर्थात हे कारण लोकशाहीला धरून नाही। लोकशाहीनुसार प्रत्येक माणसाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे, पण मुळात महायुतीला छत्रपती शाहू महाराज यांच्यासारखा उमेदवार आपल्या समोर नको असावा म्हणून त्यांच्याकडून अनेक कारणे पुढे केली जात असावीत अशीही चर्चा आहे। छत्रपती शाहू महाराज यांचे वय पाहता, त्यांची मतदारसंघावरची पकड पाहता, त्यांचा शांत संयमी स्वभाव या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर त्यांच्याबद्दल सकारात्मक वातावरण पाहायला मिळतं। असं असलं तरी ही निवडणूक अर्थातच इतकी सोपी असणार नाहीये, पण तरीही छत्रपतींचा वंशज शाहू महाराज असल्याने महायुतीने अर्धी निवडणूक इथे जिंकली अशी चर्चा आहे। अर्थातच आगामी काळात कोणते गणित बदलत जातील ते पाहणे उत्सुकतेचे ठरणार असले तरी जसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावातला राजकारणातही महाराष्ट्रभरातून प्रेम मिळते, तसेच काही प्रेम छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांकडूनही मिळू शकतं असा तर्क अनेक जण लावत आहेत। कारण छत्रपती शाहू महाराज यांच्याबद्दल जिल्ह्यात अत्यंत विलक्षण आदर अनुभवायला मिळतोय। तोच आदर त्यांची शक्ती बनू शकतो। दुसरीकडे पाहिलं तर हा कोल्हापूरचे विद्यमान खासदार संजय मंडलिक यांनी विकास कामात फारसे विशेष असे काही केले नसल्याचीही चर्चा आहे। अर्थातच कोणतीही निवडणूक जिंकायची असेल तर मतदारांचे हित आणि समाधान ओळखणं अत्यंत महत्त्वाचं असतं। केवळ संघटना असून चालत नाही, तर त्या संघटनेवरची नेत्याची असलेली पकड अतिशय मजबूत पाहिजे आणि हे गणित पाहता याचा थेट लाभ महाविकास आघाडीला मिळू शकतो असंही बोललं जात आहे। यामध्ये दुसरी अतिशय महत्त्वपूर्ण गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल ती म्हणजे शिवसेना हा पक्ष कुठेतरी हिंदुत्वाचा विचार आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संस्कारावर चालतो असं चित्र पक्षाकडून दाखवलं जातं। आता अशामध्ये पक्षाचे नाव शिवसेना असलेल्या उमेदवारांनी छत्रपतींच्या वारसदाराच्या विरुद्ध उभं राहणं जनतेला कुठेतरी नैतिक वाटत नाही किंवा त्यांना वाईट वाटतंय असंही बोललं जात आहे। शिवसेनेचे खरे वारसदार हे उद्धव ठाकरे आहेत। त्यांना सोडून वेगळा निर्णय घेऊन पुन्हा शाहू महाराज विरुद्ध उमेदवार देणं त्यांची प्रतिमा खराब करण्यासारखं आहे अशीही चर्चा आहे। किंबहुना त्याच्याही पुढे जाऊन छत्रपतींच्या वारसदारावर, त्यांच्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण केले गेल्यामुळे त्यांच्याकडे पाहण्याचा जनतेचा दृष्टिकोन नकारात्मक असू शकतो। म्हणून शिंदे सेनेला हा मतदारसंघ अतिशय अवघड जाऊ शकतो अशीही चर्चा आहे। हा झाला अंतर्गत कलह आणि त्याची समीकरणे, पण या मतदारसंघात पुरोगामी विचारसरणीचा विशेष मतदार आहे। सोबतच काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार आणि ठाकरे यांच्याबद्दलची भावनिक साथ इथे महत्त्वाचा फॅक्टर असणार आहे। त्यामुळे संघटन, आकडेवारी, भावनिक राजकारण सर्व या सगळ्यात शिंदे यांची ताकद कुठेतरी कमी दिसते अशीही चर्चा आहे। याबद्दल आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।